हॅलो गाईज, सो मी रेडी झालेली आहे आणि आजचा आहे माझा हा लुक. आणि कम आय शो यू माय हजबंड विशाल. सी खरे मी रेडी झालेली आहे आणि आज आम्ही जाणार आहे मांडवा आणि ब्रेकफास्ट पॉईंटला पण जाणार आहे. सो फायनली गाईज आम्ही छान प्रकारे रेडी होऊन आलेलो आहे तुलसी हॉटेल इथे. हे खूप फेमस हॉटेल आहे बस स्टँडच्या समोरच. जर तुम्ही अलिबागमध्ये आलं तर नक्की इथे ब्रेकफास्ट करायला या. अमेझिंग ब्रेकफास्ट, मला खूप जास्त आवडला. वन ऑफ द बेस्ट ब्रेकफास्ट आय एव्हर हॅड. आणि विशालचा हा खूप फेवरेट स्पॉट आहे. तिथूनच आम्ही निघालो RCF स्कूल बघायला. RCF मध्ये तो शिकलेला आहे, त्याचं लहानपण RCFमध्ये झालेलं आहे. सो हे RCF स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे आणि दिस इज द एंट्रन्स. अमेझिंग स्कूल आणि अमेझिंग परिसर होता. आणि मी त्याचं RCFचं कॅन्टॉन्मेंट एरिया लाईक जिथे तो राहायचा क्वार्टर्स एरिया त्याला ते पण म्हणू शकतो, ते पण बघितलं. आणि दिस इज द एंट्रन्स. आणि हे बघू शकता लेफ्ट साईड हे सगळे क्वार्टर्स आहेत जे की आता नवीन बनले गेलेले आहेत. आणि विशाल सांगत होता पहिले इथे दुसऱ्या बिल्डिंग्स होत्या, त्या पाडून आता नवीन गोष्टी तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती क्लीन रोड आहेत. सो पुढे जाऊनच विशालचा लेफ्ट साईडला स्कूल आहे आणि स्कूल पण नवीन पेंट केलं गेलं आहे. आणि खूप एक्सायटेड झालेला होता तो बघून. आणि फर्स्ट टाईम मिहीर बघत होता, कारण की आता मिहीरला सगळ्या गोष्टी कळायला सुरू झालेल्या आहेत आणि त्याला विशालच्या पहिल्या गोष्टी बघून त्याला खूप जास्त आवड. सो गाईज दिस इज द स्कूल जे की खूप छानपैकी कलर केलं गेलेलं आहे आणि खूप अमेझिंग स्कूल आहे हे. आणि आपण म्हणतो ना ओल्ड इज गोल्ड. आणि नॉस्टॅल्जिक फील होत होतं. खूप सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढले. सोबतच हे आहे त्यांचा बस स्टॉप आणि ही आहे आमची गाडी. आणि इथे राईट साईडला त्यांचा एक ब्रिज आहे जो कनेक्ट करतो स्कूलला आणि त्यांच्या होम एरियाला जिथे त्यांचे क्वार्टर्स वगैरे होते. सो हा ब्रिज खूप जास्त अमेझिंग होता आणि असे ब्रिजेस मी बघितलेच नव्हते. मी फक्त ऐकलं होतं विशालकडनं आणि फायनली मला हा ब्रिज बघायला भेटला. विशालचं चाइल्डहुड गेलंय, मला इमॅजिन नाही होत. लुक ॲट द ब्रिज. फायनली खूप सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढल्यानंतर आम्ही निघालो पुढे, कारण की मला प्लेग्राऊंड पण बघायचं होतं, मिहीरला पण दाखवायचं होतं. सोबतच त्यांचं क्रीडा संकुल आहे जे की RCF क्रीडा संकुल आहे, जिथे इंडोर गेम्स, खूप मोठं स्विमिंग पूल आहे जे की ऑलिम्पिकसारखं दिसत होतं एक्झॅक्टली. पण मला इथलं एक गोष्ट खूप जास्त आवडली जे की आमच्या आर्मीमध्ये पण असते की क्लिनिनेस खूप जास्त होती, खूपच जास्त क्लिनिनेस होती आणि खूप छान वेल मेंटेन्ड होतं. इनफॅक्ट तुम्ही बघू शकता आजूबाजू पत्ते पण पडलेले नव्हते. सो दॅट मेंटेन्ड इट इज. आणि रोड खूप जास्त क्लीन होते. आणि इथे जिथे ती गाडी उभी होती तिथेच विशालचा कट्टा होता जिथे ते सगळ्या फ्रेंडसोबत बसायचे आणि त्याचे ते मेमरीज सगळे रिफ्रेशिंग होत होते. हे आहे RCF क्रीडा संकुल जिथे इंडोर गेम्स होत होते, जिथे तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. त्याच्यानंतर लायब्ररी आहे, स्विमिंग पूल आहे आणि अमेझिंग प्लेस वाटली. फायनली आम्ही अलिबागमध्ये आल्यानंतर खूप जास्त छान क्वालिटी टाईम स्पेंड केला होता फॅमिलीसोबतच. आणि हा जो हे जे बोर्ड दाखवते इथे विशालचा कट्टा होता जिथे ते सगळे फ्रेंड्स बसायचे. आणि हे नवीन प्ले एरिया आहे जिथे चिल्ड्रन्स तुमचे खेळू शकतात आणि खूप जास्त हा पण मेंटेन होता जिथे मिहीर खूप जास्त खेळला. आणि असे एरियाज पाहिजे जिथे चिल्ड्रन, फॅमिली सगळे सोबत त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात.
ते ऑफिसर्स क्वार्टर्स होते आणि सरळ जाऊन दुसरे क्वार्टर्स होते जिथे विशाल जिथे राहिलेला आहे त्याचे पण मी व्हिडिओज आणि फोटोज काढलेले आहे जे की मी तुम्हाला पुढे दाखवेन. खूपच छान परिसर आहे. अगेन इथे लॉन मध्ये लॉन आणि प्ले एरिया दिलेला आहे आणि सोबतच समोर मंदिर होतं आणि ते लेफ्ट साईडला समोर जाऊन सरळ गेले की अगेन तिथे हॉस्पिटल आहे, वॉटर प्युरिफिकेशन हे प्लांट आहेत आणि समोरच गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे. आम्ही 3 ते 4 राऊंड लावले बघायला कारण की मला समजून येत नव्हतं आणि खूप छान परिसर आहे. अगेन मी ते सांगेल आणि खूप सिनिक आणि खूप मजा आली इथे जाऊन. सो गाईज, आता मला तुम्हाला एक खूप अमेझिंग गोष्ट दाखवायची आहे जी की खूप कनेक्टेड आहे विशालशी आणि त्याचे खूप सगळे चाइल्डहूड मेमरीज आहेत ह्याच्यासोबत कारण की त्याचं लहानपण इथं गेलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते ते क्वार्टर जिथे विशाल राहत होता. सो दिस इज द क्वार्टर. हे आहे खालचं क्वार्टर जिथे विशाल राहत होता आणि त्याच्यासोबतचे त्याचे मेमरीज, फ्रेंड्सचे मेमरीज, त्यांच्या फ्रेंड्सचे मेमरीज सगळे ह्याशी कनेक्टेड आहे. अगेन मला व्यवस्थित काढता नाही आलं म्हणून मला पूर्ण घ्यायचा होता तो क्लिप. सो खूप छान वाटलं तिथे जाऊन. इथे जिथे कार उभी आहे तिथे ते लहानपणी क्रिकेट खेळायचे इथे आणि खूप सगळे गेम्स खेळायचे. त्याचे फ्रेंड्स होते इथे आणि ते सगळे फ्रेंड्स आता लाईक दे आर वेल सेटल्ड. सम पीपल सेटल्ड इन इंडिया, सम पीपल सेटल्ड इन आउट ऑफ द कंट्री, पण स्टील त्याचे ते फ्रेंड्स आहेत आणि खूप छान वाटलं त्याच्या लहानपणीच्या गोष्टी बघून. सो इथे समोर जाऊन राईट साईडला गेलं तर तुम्हाला तिथे मंदिर दिसेल. लेफ्ट साईडला तुमचं आउटगेट आहे आणि ह्याच्यासोबतच आमचा RCFचा दौरा संपला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो श्री कोल्ड ड्रिंक्सला कोल्ड ड्रिंक प्यायला. सो मी घेतलेला होता कच्चा आम केरी आणि विशालने घेतला होता रोज सोडा. अमेझिंग सोडा होता. सोबतच त्याच्यानंतर आम्ही इथे टेकडीवर आलो जिथे RCF कॉलनी पूर्ण दिसत होती. सो खूप छान वाटलं. इथे मिहीरला ॲक्च्युली हे कळून येत नव्हतं पण त्याला दाखवणं गरजेचं होतं कारण की हे विशालचे मेमरीज होते आणि त्याला पण बघायला खूप जास्त मजा येत होती. सो हे आहे खूप सुंदर मंदिर जिथे मेळा भरतो दरवर्षी इथे आणि खूप छान वाटलं इथे मंदिरामध्ये. बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. परिसर खूप जास्त शांत आहे आणि इथून RCF फॅक्टरी पूर्ण दिसत होते जिथे मला विशालने सगळं समजून सांगितलं कसं बॉइलिंग होतं, कसं स्टीम जनरेशन होतं, कसं युरिया बनतो. सो RCFचा जो बनलेला युरिया आहे तो अख्ख्या एंटायर वर्ल्डमध्ये तो स्प्रेडेड आहे आणि रिसेंटली मी एक RCFची युरियाची पिशवी बघितली होती आणि जे की माझ्या गावामध्ये होती. माझ्या काकांनी आणलेली होती. आय डोंट नो कशासाठी. आमच्याकडे द्राक्षाची शेती आमची. सो दिस इज ऑल इट गाईज. सो तिथून पुढे आम्ही निघालो मांडवा बीच बघायला. सो मांडवा बीच मला बघायचा होता. एक मांडवा तुम्ही ऐकलं असेल मुंबईमध्ये आहे आणि एक मांडवा बीच इथे अलिबागमध्ये आहे. सो इथून तुम्ही फेरीज घेऊ शकता, स्पीड बोट घेऊ शकता मांडवाला जायला. सो चला बघूयात. सो गाईज, फायनली वी रीच्ड आवर डेस्टिनेशन कॉल्ड मांडवा बीच आणि खूप छान आहे इथे. दिस इज द पार्किंग एरिया आणि थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दिसेल तिथे खूप सगळे फेरीज येत आहेत आणि हे सगळे लोक अलिबाग टू मुंबई ट्रॅव्हल करणार आहेत थ्रू फेरी आणि आम्हाला पण जायचं होतं पण आमच्याकडे टाईम कमी होता. संध्याकाळी आमच्या घरी म्हणते मी आमचा फंक्शन होता ज्या फंक्शनसाठी आम्ही गेलेलो होतो. सो रिसेप्शन होतं आमच्या फ्रेंडचं. सो दिस इज द एरिया. मला खूप जास्त आवडला आहे आणि तुम्ही बघू शकता स्पॉटिंग बघू शकता. दिस इज द फेरी आणि त्याच्यामधून कार्स बाहेर येत होते, लोक बाहेर येत होते. सो मी थोडंसं कॅप्चर करायची कोशिश केली. सो हे जे फेरीज आहे हे मुंबईपर्यंत जातात, मुंबई टू अलिबाग, अलिबाग टू मुंबई. नॉट इवन दिस डिफरंट प्लेसेसवर पण जात असतील पण आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. पण खूप छान इथे बोट्स आणि सगळ्या गोष्टी बघायला भेटत होत्या आणि वातावरण पण जास्त दमट नव्हतं. सो आणि ना जास्त
गरम होतं. सो बिकॉज सीझन आता थंडीचा आहे म्हणून खूप छान वाटत होतं. तसं बघू शकता कार्स बाहेर निघत आहेत जे की मी कॅप्चर करायची कोशिश केली. सो फर्स्ट टाईम मी बघत होते आणि नेक्स्ट टाईम जर आम्ही अलिबागला गेलो तर डेफिनेटली अलिबाग टू इंडिया गेट आम्ही ट्रॅव्हल करणार आहे मुंबईला थ्रू फेरी. आणि फेरीचे पण मी खूप सगळे व्हिडिओज घेतले आणि पुढे जाऊन स्पीडबोटनी पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो त्याचे चार्जेस वेगळे असतात आणि फेरीचे चार्जेस वेगळे असतात. सो डेफिनेटली आपण नेक्स्ट टाईम आलो तर आपण ट्रॅव्हल करणार आहोत. सो ह्याच्यासोबतच आम्ही इथे पण खूप सगळे व्हिडिओज काढले, खूप सगळे फोटोज काढले आणि त्याच्यानंतर आम्ही एक छानशा रेस्टॉरंटमध्ये गेलो जिथे आम्ही छानपैकी लंच केलं कारण की मिहिरला खूप जास्त भूक लागली होती. सो इथे खायला प्यायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हे बघू शकता स्पीड बोट आहे ज्याने लोक ट्रॅव्हल करतात. खूप जास्त जोरात आणि खूप जास्त स्पीडमध्ये ही जाते जी की मी पुढे तुम्हाला दाखवतेच. सो फायनली डेकवर खूप एन्जॉय केल्यानंतर आम्ही आलो रूमवर आणि मी झाले छानपैकी रेडी. तर मी छानपैकी रेडी होऊन आलो चहा प्यायला आमच्या रेस्टॉरंटमध्ये. सो दिस इज द कॅफेटेरिया जिथे तुम्ही लंच ब्रेकफास्ट आणि डिनर करू शकता. तिथे चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आम्ही आलो रिसेप्शन करण्यासाठी जिथे मी माझ्या फ्रेंडला भेटले. आणि फायनली आमचे न्यूली मॅरिड कपल आलेले होते ज्यांचं रिसेप्शन आहे, कीर्ती अँड प्रशांत. अँड आय एम व्हेरी हॅपी for them and lot of love and best wishes from me, Vishal, Mau and all our family. सो इन दिस वे आमचा अलिबागचा दौरा इथे संपतो. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला खूप सगळं लाईक द्या, शेअर द्या, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि खूप सगळं प्रेम द्या. सोबतच तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. सो चला भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.